सरकार देतंय शेळी पालनासाठी लाखोचं अनुदान. तुम्ही अर्ज केलाय का? नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही अजूनही शेतीसोबत एकदा साईट व्यवसाय शोधत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, कारण आज आपण जाणून घेणार आहोत शेळीपालन योजना 2026 बद्दलची संपूर्ण माहिती. किती अनुदान मिळणार आहे, अर्ज कसा करायचा आणि कोण याला पात्र राहणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे आणि आपण आपल्या देशातील बहुतेक लोक हे शेती आणि पशुपालकावर अवलंबून असतो. तर शेळीपालन हा एक असा व्यवसाय आहे, कमी खर्चातनी सुरू होतो, कमी जागेत चालतो आणि कमी वेळातनी चांगला नफा देतो. तर शेळीचे दूध, मांस आणि खत हे तिन्ही गोष्टीमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. म्हणूनच आजकाल सरकार देखील शेळीपालन व्यवसायाचा प्रोत्साहन देत आहे. तर शेळीपालन योजना 2026 महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे काय? शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना नवीन रोजगार देणे, तसंच आर्थिक मदत करणे आणि ग्रामीण भागातनी व्यवसाय वाढवणे. तर या योजनेअंतर्गत तुम्हाला बकरी खरेदी करण्यासाठी अर्ज आणि त्यावर अनुदान मिळणे हे या नाबार्ड आणि खादी ग्राम उद्योग मदत देखील करतात. त्याच्यानंतर मित्रांनो, आता हे जे आहे, आता लोक माहिती सांगितली. तर आतापर्यंत सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अनुदान किती मिळणार आहे, शेळीपालनासाठी अनुदान किती मिळणार आहे. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना 25 ते 50% अर्ज मिळू शकते. तर विशेष म्हणजे SC ST महिलांसाठी, शेतकरी महिलांसाठी जास्त अनुदान मिळतात. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात शेळीपालन सुरू व्यवसाय करत असाल तर लाखोमध्ये हे मदत मिळू शकते. तर आता पाहूया आपण कोण पात्र राहणार आहे. तर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, शेती किंवा जागा असावी, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार असावा आणि 100 बकऱ्यासाठी सुमारे 9000 चौरस मीटरची जमीन असणे आवश्यक आहे. तसेच स्वतःकडे काही गुंतवणूक असणे आवश्यक आहे आणि बँक कागदपत्रे तयार असावीत. मित्रांनो, अर्ज करण्यासाठी खाली जे मी कागदपत्र सांगणार आहे, आता तुम्ही लक्षात ठेवा. आधार कार्ड, बँक पासबुक, जमीन कागदपत्रे आणि प्रोजेक्ट रिपोर्ट आणि त्याच्यानंतर पासपोर्ट फोटो ही सर्व कागदपत्रे तयार ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अर्ज प्रक्रिया. मित्रांनो, सध्या या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध नाही आहे. तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागेल. ग्रामपंचायतमध्ये जा किंवा बँकेतनी संपर्क करा, फॉर्म घ्या आणि भरून जमा करा. तसेच आपले सरकार पोर्टलवर माहिती मिळते. फॉर्म भरताना सर्व माहिती नीट भरा, चुकीची माहिती देऊ नका. काही महत्त्वाच्या गोष्टी हे तुम्ही लक्षात ठेवा. एक म्हणजे फसवणूक टाळा, कोणालाही पैसे देऊ नका, अधिकृत ठिकाणी अर्ज करा आणि योग्य नियोजन केल्याशिवाय हा व्यवसाय खूप फायदेशीर ठरतो. तर मित्रांनो, ही होती शेळीपालन योजना 2026 बद्दलची माहिती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्यासोबत नक्की राहा. धन्यवाद.